आणि त्या पुढची बातमी महाराष्ट्राच्या उपराजधानीत नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले या बिग फाईटकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। भाजपचा गड असल्यानं नागपुरात नितीन गडकरींचं पारडं मात्र जड आहे आणि त्यामुळेच भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी काँग्रेसनं देखील नागपुरात नाना पटोलेंच्या रूपानं ओबीसी कार्ड खेळलंय। नागपुरातील या बिग फाईटमध्ये ओबीसी कार्ड चालणार का यावरचा पाहूयात TV9 मराठीचा हा एक स्पेशल रिपोर्ट। भाजपच्या गडात काँग्रेसचं ओबीसी कार्ड। नागपुरात काँग्रेसचं ओबीसी कार्ड चालणार। नागपूर मतदारसंघात 21,26,000 मतदार। पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त ओबीसी मतदार। गडकरींच्या विकासापुढे ओबीसी कार्ड चालणार का? नागपूर हा भाजपचा देशातील सर्वात सुरक्षित मतदारसंघांपैकी एक आहे असं मानलं जातं। पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता, पण गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं काँग्रेसचा हा गड काबीज केला। सध्या नागपूर लोकसभा मतदारसंघात 6 पैकी 6 आमदार भाजपचे आहेत। शिवाय मुख्यालय असल्यानं संघाचं नेटवर्क आणि नितीन गडकरींनी केलेली कामं, त्यामुळे सध्या नागपूर भाजपचा मजबूत गड आहे। पण भाजपच्या या गडाला हादरे देण्यासाठी काँग्रेसनं ओबीसी कार्ड खेळलंय। कारण नागपूर लोकसभा मतदारसंघात 21,26,000 मतदार आहेत। त्यातले सुमारे 45% आसपास ओबीसी मतदारांची संख्या आहे। त्यामुळेच काँग्रेसनं नाना पटोलेंच्या रूपानं ओबीसी कार्ड खेळलंय आणि त्याच दिशेनं भाजपच्या विरोधात काँग्रेसनं प्रचारही सुरू केला। नागपूर हे शहर हे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि काँग्रेसच्या पासून गेल्या निवडणुकीमध्ये खोटं बोलून, खोटे आश्वासन देऊन बीजेपीनी हा काँग्रेसच्या गडला उद्ध्वस्त केलं होतं आणि एक लढवय्य वृत्ती असलेलं माझं जी वृत्ती राहिली त्या वृत्तीला समजून नागपूरकरांना न्याय देण्यासाठी आमचे नेते राहुल गांधी साहेबांनी मला या ठिकाणी संधी दिलेली आहे। काँग्रेस जातपात मानत नाही असं पटोले म्हणत असले तरी ते ओबीसी आणि बहुजन असल्याचे सांगायला विसरले नाही। पण भाजपला मात्र काँग्रेसच्या या ओबीसी कार्डची चिंता दिसत नाही। नितीन गडकरी यांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही, त्यांनी सर्व समाजाची कामं केली असं मत गिरीश व्यास यांनी व्यक्त केलं। आमच्या विरोधामध्ये ओबीसी कार्ड होतं तरी परंतु ज्या संख्येमध्ये मतं घेऊन आम्ही विजयी झालो त्याच्यातून असं म्हटलं जाईल का की आम्हाला ओबीसी लोकांनी मतं दिले नाहीत, आम्हाला दलितांनी मतं दिले नाहीत, आम्हाला मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी मतं दिले नाहीत, असा कुठे डाटा आपल्याकडे येऊ शकतो का? तर असं मुळीच नाही आहे। नितीनजी गडकरी हे जाती, धर्म, पंथ, भाषा, लिंगभेद याच्या बाहेर जाऊन सर्वसामान्य एका आम नागरिकाला मला काय द्यायचं, या शहराला काय द्यायचं याच्या दृष्टिकोनातून विचार करतात। नागपूर लोकसभा मतदारसंघात दलित, मुस्लिम आणि ओबीसी समाजाची निर्णायक मत आहे। पण गेल्या काही वर्षात या तिन्ही घटकांची मतं विभागली गेली। यातला एक वर्ग भाजप सोबत आहे तर काही काँग्रेस आणि बीएसपी सोबत आहे। पण या निवडणुकीत काँग्रेसनं बऱ्याच वर्षानंतर नागपुरात ओबीसी उमेदवार दिलाय। त्यामुळे काँग्रेस नागपूरचा गड राखण्यासाठी ओबीसी कार्डचा वापर करते। भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसनंही ओबीसी चेहरा मैदानात उतरवलेला आहे आणि आपल्या रणनीतीनुसार काँग्रेस प्रचारातही ओबीसीचं आणि बहुजन समाजाचं कार्ड खेळत आहे। परंतु नितीन गडकरींसमोर हे कार्ड चालणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि निकालानंतर हे कार्ड खरंच चाललं का याचा निर्णय होईल। कॅमेरामॅन सुजित राठोडसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।